जालना जिला परिषद और पंचायत समिति के आरक्षण को लेकर नेता वसंत जगताप ने आपत्ति जताते हुए बॉम्बे हाईकोर्ट के औरंगाबाद पीठ में याचिका दायर की है। उनका कहना है कि आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में आरक्षण तय करते समय सर्वोच्च न्यायालय के निर्देशों का ठीक से पालन नहीं किया गया, जिससे अन्याय हो रहा है। इसी के खिलाफ जगताप ने यह कानूनी कदम उठाया है। याचिकाकर्ता वसंत जगताप और सुभाष बोडखे ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि यह याचिका छत्रपति संभाजीनगर के वकील विशाल बगल के माध्यम से दायर की गई है। अब देखना होगा कि जगताप की इस याचिका पर हाईकोर्ट की ओर से क्या सुनवाई की जाएगी। निवडणूक आयोगाने जे फिरतं रोटेशन थांबवलं आणि या 2025 या नवीन नियमाप्रमाणे घ्या असं म्हटलं, ते चुकीचं ठरलं आणि ते चुकीचं ठरल्यामुळं ते आमच्या मनाला पटलं नाही। पूर्ण राज्यावर अन्याय करणार आहे, सर्व समाजावर अन्याय करणार असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेतला। कलेक्टरने आक्षेप मान्य केला। कलेक्टरने आम्हाला कमिशनरकडे सुनावणीसाठी नोटीस पाठवली। आम्ही त्या ठिकाणी जाणार तर त्यांनी रात्री 11 वाजता सांगितलं की तुमचं आम्ही रद्द केलं। काय कारण? काही कारण नाही। म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही चालली, हे काही आम्हाला मान्य नाही। आणि फिरतं रोटेशन थांबवणे हे राज्यघटनेची पायमल्ली करणे आहे। सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना त्या ठिकाणी कशासाठी थांबवलं आणि काय तुमचा उद्देश काय? निवडणुका घेतल्याच पाहिजेत, तात्काळ घेतल्या पाहिजेत, परंतु हे आरक्षण थांबवल्यामुळं जे ए टू झेड जे जाणारं फिरतं आरक्षण आहे ते अर्ध्यावरती थांबवलं आणि परत वरून घ्या। ही कुठली पद्धत आहे? जर तुम्ही एखाद्या माणसाला सांगितलं पळत जा आणि मला अरे थांबा थांबा अर्धी इकडून आहे आणि परत इथून पळायला सुरुवात केली, कसा तो जिंकेल? तेच सर्कल आणि तेच सर्कल सारखे राखीव होत असल्यामुळं त्याच गटावरती अन्याय होतो। आणि ज्या खालच्या दुसरे जे गट आहेत की जे 30 वर्षात एकदाही त्या गटावर आरक्षण गेलेलं नाही एससीचं आणि परत 30 वर्षे त्यांच्या उतरत्या क्रमाने एससीची संख्या कमी असल्यामुळे जात नाही। म्हणजे 60 वर्षे जर त्या भागाला प्रतिनिधित्व मिळत नसेल एससीच्या लोकांना, त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे। त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप घेतला, पण यांनी आक्षेप न घेता ज्यांनी त्यांच्या मनाने खालीच केल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेलेलो आहोत। कधी निकाल लागणार आहे याच्या संदर्भात पुढची तारीख? आज अशी माहिती मिळालेली आहे की उद्यापासून कोर्ट आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळं त्या ठिकाणी उद्यापासून माननीय उच्च न्यायालय हे आमची हिअरिंग उद्या होईल अशी आम्हाला खात्री आहे। वकिलांनी सुद्धा आम्हाला फोन केला आहे की उद्या आपली हिअरिंग होणार आहे अशी माहिती आहे।